आपल्यासोबत स्मिता केंद्रे आहे, त्याची बातचीत करणार आहे. तर मंडणगडमधून तुम्ही येत आहे, केवढं मोठं आव्हान आहे? मी जाते मंडणगडमधून. जिल्हा परिषद अध्यक्ष आज मला मिळाले. माझं एका सर्वसामान्य महिलेचा सन्मान झालेला आहे. आव्हान तर आहेच समोर, परंतु तो आव्हान पेलण्याची ताकद माझ्या नेत्यांकडून मला मिळालेली आहे आणि त्या ताकदीवरती मी आव्हान पेलेन आणि माझ्या मतदारांना आणि 9 तालुक्यांना समान न्याय देण्याचं काम करेन. मंडणगड म्हटलं की दुर्गम भाग म्हणून मंडणगडची ओळख होती. मंडणगड सुद्धा दुर्गम म्हणून अशा तऱ्हेने बोललं जात होतं. ही ओळख आता तशीच राहणार आहे की थोडेसे बदल होते त्याच्यात थोडे? नाही, बदल झालेलाच आहे आणि म्हणजे पूर्णपणे नकाशा मंडणगडचा बदललेला आहे आणि त्याच्यावरती सुशोभीकरण करण्याचं काम आम्ही करणार आहोत. ते निश्चित करणार, कारण आपले कार्यसम्राट आमदार योगेशदादा कदम साहेब यांच्या माध्यमातून या मंडणगडचा नकाशा पूर्णपणे बदलून गेलेला आहे आणि आज मंडणगड दुर्गम राहिलेला नाही आहे आणि तो राहणार नाही ही याचा आम्ही बदल करून टाकू. हे जे पद मिळतं आहे, तालुक्याला जे पद मिळतं आहे, हे खूप वर्षानंतर मिळतं आहे. कसं बघतं याकडं? हे पद मला वाटतं मंडणगडला उपाध्यक्षपद मिळालं होतं, परंतु अध्यक्षपद हे जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून अध्यक्षपद मिळालेलं नव्हतं आणि ते माझ्या माध्यमातून मिळालं आहे आणि ते योगेश दादांनी करून दाखवले. मला खरोखर अभिमान वाटतो की हेच एक असं नेतृत्व आहे महाराष्ट्रामध्ये आणि ते आम्हाला तिन्ही तालुक्याला आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून लाभलेलं आहे. याचा आम्हाला अभिमान आहे आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली, रामदासबाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या मंडणगडचा कायापालट करू शकू आणि जे अध्यक्षपद मिळालं आहे त्याला पुरेपूर न्याय देण्याचं आम्ही काम करू. आव्हान वाटतंय? किती आव्हान वाटतंय? रत्नागिरी जायचं आहे, रत्नागिरीतून कारभार सर्व पाहायचं आहे, आपण मंडणगडमध्ये आहात. कसं आव्हान तसं आहेच, परंतु ते पेलण्याची ताकद ही समोरच्या नेतृत्वामुळे आपल्याकडे आलेली आहे. कारण मी 10 वर्ष जिल्हा परिषदेवरती होते, 7 ते 17 मी जिल्हा परिषदेवरती होते, विविध समित्यांवरती कामं केली होती, परंतु मी विरोधात असल्या कारणानं मला सत्तेची फळं कशी असतात ती मला माहिती नव्हतं. सत्तेमध्ये काम कसं करावं हे मला माहिती नव्हतं, परंतु आज शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर मला अशी काही साथ मिळालेली आहे, असं काही मार्गदर्शन मिळालेलं आहे की मी या ताकदीवरती आणि या मार्गदर्शनाखाली योग्य तो माझ्या मतदारांना आणि 9 तालुक्यांना न्याय देण्याचं काम करेन आणि ते आव्हान नक्कीच हलकं करण्याचं काम करेन. ते मला आज तेवढं आव्हान वाटत नाही आहे. आता मंडणगडमध्ये कामाचा जोर दिसेल आपला, दादांपैकी कामं केली. काय मंडणगडसाठी काय वेगळं करायचं आहे? मंडणगडसाठी तसं म्हटलं तर विकासात्मक तसं काही राहिलेलं नाहीत. रस्ते, पाणी या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत, परंतु माझं तर एक म्हणणं आहे आणि दादाही सांगतात, दादा आणि आमच्या श्रेयाताई या असं सांगतात की महिलांच्या सक्षमीकरणावरती भर द्या आणि तो देण्याचं काम करेन. कारण बचत गटांच्या माध्यमातून आज महिला खूप काही काम करतायत, महिलांसाठी खूप काही योजना आहेत आणि त्या योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेन. छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या दुरुस्त करण्याचं काम करेन. अगदी वैयक्तिक लाभाच्या योजना, मग आत्ताच इथे आता सांगितलं गेलं की सिंदूर रत्न ही योजना आहे की आज लोक शेतीपासून दूर गेलेत पण उद्योगाच्या जवळ यायला लागलेत. मग उद्योगाचं माध्यम म्हणजे मग शेतीला पूरक असा जो आपण व्यवसाय करतो, मग गाई पालन, म्हशी पालन असं असेल, पशुपालन, अगदी कुक्कुटपालन, अशा योजनांवरती भर देऊन माझ्या या मंडणगडमधला शेवटचा जो नागरिक आहे की जो शेवटचा घटक आहे शेतकरी आणि महिला, त्यांना सक्षम करण्याचं या माध्यमातून मी पुरेपूर प्रयत्न करेन. पुस्तकात साळगावकर, टीव्ही मराठी, मंडणगड, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.